करिता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकराच्या प्रांगणामध्ये जमलेले तुम्ही सर्व मायबाप, संगमेश्वराच्या प्रांगणामध्ये आपण सर्व आज खऱ्या अर्थाने या धर्म मंडपामध्ये जमलो. सिस्टीम जरा सॉफ्ट करा, व्यवस्थित करा. मोकळा आवाज देतो ना. अगदी या धर्म मंडपामध्ये मी नेहमी सांगत असते, येण्यासाठी अहो भाग्य लागतं. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. ऐका व्रताच महिमान, ऐका व्रताच महिमान, नेमे आचरती जन गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णुसी. अगदी योगायोगाने तुमच्या सप्ताहातील माझा पहिला दिवस आहे, कारण बाकीच्या तारखी बुक होत्या. परंतु पहिला दिवस फार महत्वाचा असतो माणसाच्या आयुष्यामध्ये. गुरुवर्य वैकुंठवासी कठाडे महाराज सांगायचे, पहिल्या दिवसाचं अनुकरण ज्या माणसाने केलं नाही ना, त्याला काला जरी मिळाला तर त्याचं फळ मिळत नाही. कारण 7 दिवस जर आपण सप्ताह केला आणि पहिला दिवस समजून जर घेतला नाही, अगदी एखाद्या महाराजांनी जर सांगितलं काल्याच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, काल्याच्या दिवशी सांगितलं आपण भजन केलं पाहिजे, लोक म्हणतील महाराज हे जर पहिल्या दिवशी सांगितलं असतं तर आम्ही 7 दिवस भजन केलं असतं. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी न सांगितल्यामुळे किंवा आम्ही न ऐकल्यामुळे आमचे सप्ताहातील 7 दिवस असेच गेले. म्हणून पहिला दिवस फार महत्वाचा आहे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्या भगवान श्रीकृष्णाचं, प्रभू श्रीरामाचं, भगवान शंकराचं आपण जर अंतकरणापूर्वक भजन केलं तर मला वाटतं फलद्रूप तो काल आपल्याला खाता येतो. आणि म्हणूनच आज पहिल्या दिनी का होईना तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, तरी या ठिकाणी सांगून जाईल. 18 वर्ष झाली मी महाराष्ट्रभर फिरते. माझे वडील 1962 साली झोग महाराज संस्था सुटली आणि या पर्व काळामध्ये भक्ती करत असताना अनेक संकट, अनेक अनुभव आले. इथपर्यंत हा परिवार आमचा त्या ठिकाणी प्रवास आहे. परंतु नामाची ताकद फार गोड आहे, इथपर्यंत घेऊन येते माणसाला. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम घेत असताना मी महाराजांना म्हटलं तिकडं जायचं म्हटलं की आपले 2-3 कीर्तन घेत जा, जरा गावालाही थांबता येतं. कारण एक दिवस यायचं म्हटलं की माहीत होतच, ह्या पाट्यावर अडवलं, त्या पाट्यावर अडवलं, सगळी मंडळी भेटत. आम्ही एवढ्या धावपळीमध्ये आज तर एक निकाल लागला आणि कृपा करून फक्त तो गुलाल आमच्या गाडीवर पडला नाही तर आम्ही गुलाल पाहतच इथपर्यंत आलो. थोडासा यायला उशीर झाला. बरोबर, आवर्जून मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. मी या ठिकाणी सांगून जाईल, भाग गेला अशीनं गेला ओघा झाला आनंद. मी नेहमीच कीर्तनामध्ये सांगत असते, म्हणजे पाहुणे मंडळी थोडे कमी असले तरी चालेल, पण खांदेकरी चांगले लागतात. आणि म्हणून पंचपदीमध्येच महादेव महाराजांचं मी गायन ऐकलं आणि तुमच्या आवाजानेच मी ओळखलं की तुम्ही या ठिकाणी आहात. अनेक ठिकाणी तुम्ही मला कीर्तनाला पाहिलं. एकाएकी कोणतीच फुलं उमलत नाही, त्यासाठी झाड व्हावं लागतं, कळी व्हावं लागतं आणि मग फुलं उमलत असतात. मनापासून धन्यवाद देते. अगदी या गावामध्ये आम्ही प्रथमच आहोत. आमच्या हरिभक्त परायण माझे बंधू भाऊसाहेब महाराज खेडकर, तुमच्या गावातून कमी फोन आले पण भाऊसाहेब महाराजांचे सगळ्यात जास्त फोन आले बघा. त्यांना मनापासून धन्यवाद देते. दोन्ही मृदंगाचार्य आहेत.
आजचं प्रयोजन आणि संत सेवा ज्यांच्याकडे आहे, फार तळमळ होती त्यांची, आम्ही या कार्यक्रमाला यावं आणि तुमच्या अंतःकरणामध्ये जेवढी आमच्याविषयी जी भावना आहे तीच भावना आमची तुमच्याविषयी असते, यावं वाटतं. परंतु संस्थेचा आत्ता खूप लोड आहे. भाऊबाबांच्या नावाने हे कार्य करत असताना आळंदीमध्ये जी संस्था आहे, आजही तिथं 80-90 मुली आहेत बाबा. आत्ता 10 पोरी कीर्तनाला बाहेर गेल्या आणि एवढं निवेदन पाहणारं आमचं कोणी नाही. आम्ही दोघंच जण झाले 14 वर्ष फिरतोय, ते निवेदनही आम्ही पाहतो. म्हणून आज श्री वसंत लक्ष्मण खेडकर, श्री रामदास रावसाहेब खेडकर या दोघांनाही मी मनापासून धन्यवाद देते. अशीच भगवंताची सेवा तुमच्या हातून घडत राहो, पांडुरंगा चरणी प्रार्थना करते. ज्यांची प्रथम चाल झाली नाशिकांना जरे गुरुजी, त्यांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण महादेव महाराजांनाही मनापासून धन्यवाद देते. सगळ्यांची नावं मला ज्ञात नाही, पण चेहरे चांगले लक्षात आहे. कसं आहे, आमचं एक तर आडनाव आंधळे असल्यामुळं, फक्त आडनाव आंधळे असल्यामुळं सगळे प्रॉब्लेम आहे, बाकी काही अडचण नाही बघा. दिनकर महाराज या ठिकाणी आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. हरिभक्त परायण लहू महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनी भरपूर कीर्तन वाजवले आमचे, महाराजांनाही मनापासून धन्यवाद देते. तुमचं काय नाव? सचिन महाराज या ठिकाणी आहे. आता पहिला दिवस असल्यामुळे तुम्हालाही तुमची ओळख करून द्यायची आहे नाही का, त्यांनाही त्यांची ओळख करून द्यायची आहे, मलाही माझी ओळख करून द्यायची आहे. पहिला दिवस आहे. नियोजित कार्यक्रम 8 ते 10 आहे नाही का, आणि आज पहिला दिवस असल्यामुळे सगळ्यांची ओळख करून द्यायची ना आपल्याला. कमीत कमी 4 वाजेपर्यंत चालू द्या असाच हा कार्यक्रम. हे परिचित आहे सगळ्या महाराष्ट्राच्या. आता आम्ही सोबतच असतो.